नमस्कार मंडळी. आज आहे ना संडे, त्यामुळे आज नॉनव्हेजचं जेवण. मटण आणलं होतं अर्धा किलो. आणखी मी रस्सा बनवला. बघा, ही माझी हंडी आहे ना, इकडे लंगडी म्हणतात ना, ते भरपूर मोठी आहे आणि बरेच वर्ष मी वापरते ती. ॲल्युमिनियमचं आहे. तर यामध्ये मी मटण रस्सा बनवलेला आहे. आम्ही हल्ली हे भांडी वापरायची नाहीत म्हणून वापरतच नाही. म्हणून आता माझ्याकडे भरपूर ॲल्युमिनियमची पातेली आहेत. तर मी आज ह्याच्यामध्ये रस्सा बनवला. नाहीतर मी कुकर लावून मग रस्सा बनवते स्टीलच्या पातेलीत. तर हा रस्सा बघा, मी खडे मसाले घातलेत आणि कांदा टमाटा घातलेला एक मोठा. आणखी हे कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा एक, खोबरं, परत एक टमाटा, आलं लसूण, हे सर्व मी भाजून वाटलेलं. हे चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. आणखी आपल्याला पाहिजे तेवढा तिखट मीठ घालायचं आपल्या आवडीनुसार. आणि लाल तिखट घातलेलं आहे आमचं घरचं. परत काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे कलरसाठी. आणखी जिरापूड, धनापूड, काळी मिरी पूड, हे सर्व काही मी घातलेलं आहे याच्यामध्ये तेलामध्ये. ते चांगलं फ्राय करून मसाला घातल्यानंतर मग मटण पण मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आणि मीठ आणि हळद ते घातलेलं आहे. आणि हे परत मी मटण चांगलं अर्धा तास शिजत होतं, अर्धा पाऊण तास शिजलं. आणि मग मी हे कोथिंबीर आणि पुदिना बारीक वाटून टाकलेलं आहे. तर खूप छान झालं आहे. तुम्ही एकदा नक्की असं ट्राय करा. खूप टेस्टी होतो आणि भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर छान लागतो. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की तुम्ही करून एकदा बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.